डोंबिवलीतील एका शाळेने शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. दी साऊथ इंडियन असोसिएशन शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी सेविका वर्गातील महिला कर्मचाऱ्यांनी 10वीची परीक्षा उत्तीर्ण होत प्रेरणादायी यश संपादन केलंय. घरची जबाबदारी, शाळेतील कामं आणि अभ्यास यांचा ताळमेळ साधत या महिलांनी मेहनतीच्या जोरावर यशाचा टप्पा गाठला आहे. कोमल किरण गोसावी यांनी 64.80%, सुनीता हरी शिंदे यांनी 64.40%, वंदना संजय रणशेवरे यांनी 63.60%, तर वर्षा शांताराम कर्डिले यांनी 58.40% गुण मिळवत 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील अनेक वर्षांपासून या महिला शाळेत सेविका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना वर्गात सोडणं, शाळेतील विविध कामं सांभाळणं, पालकांशी संवाद साधणं आणि विद्यार्थ्यांची काळजी घेणं अशी जबाबदारी त्या पार पाडत होत्या. शाळेतील कामं संपल्यानंतर घरी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी शिक्षणाचं स्वप्न मात्र जिवंत ठेवलं. आपल्या काळात शिक्षण पूर्ण करता आलं नाही ही खंत त्यांच्या मनात होती. मात्र आता शिक्षण पूर्ण करून स्वतःचं भविष्य अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यासाठी गेल्या वर्षी त्यांनी 10वीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. शाळेतील पदाधिकारी, मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी त्यांना सातत्याने प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं. वर्षभर मेहनत, अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी 10वीची परीक्षा दिली आणि उल्लेखनीय असं यश मिळवलं. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष के.व्ही. रंगनाथन, सचिव गोपालकृष्णन, मुख्याध्यापिका अपर्णा पाटील, उपमुख्याध्यापिका दीप्ती धोंडे आणि शिक्षिका स्वाती क्षीरसागर यांनी या महिलांचं विशेष कौतुक केलंय. नॉलेज इज पॉवर हे ब्रीदवाक्य जपत या सेविका महिलांनी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ कायम ठेवल्यास यश निश्चित मिळतं हे दाखवून दिलंय. डोंबिवलीतील या महिला कर्मचाऱ्यांची यशोगाथा आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, डोंबिवली.